मसीहा। मिलकर बोलो है जावेदा यीशु मसीहा। सब मिल गाए हालेलुया, हालेलुया, हालेलुया। संग मिल गाए हालेलुया, हालेलुया, हालेलुया। संग मिल गाए यीशु मसीहा, है जावेदा 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 यीशु मसीहा, है जावेदा, है जावेदा, है जावेदा। जोरदार ताली हो जाए, come on, we can do better. जोर से come on, yes, you can shout out to the Lord. He is worthy, worthy, worthy to be praised. Hallelujah. वो राजाओं का राजा है, प्रभुओं का प्रभु है, और वो हमारे बीच में है। हालेलुया। क्यों ना जोर से हम उसके साथ में नाचे गाए और उसका स्वागत हम करें। Let us be honest with our worship this morning. सिर्फ मैं कह रहा हूं इसके लिए मत आराधना कीजिए। If he really means something to you, then you worship. Give to God what you have got. Hallelujah. वो राजाओं का राजा है, प्रभु का प्रभु है। का राजा है, वो प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह। सब मिलकर राजाओं का राजा है, राजाओं का राजा है,
का राजा है, वो प्रभु का प्रभु है। प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह है, राजाओं का राजा, राजाओं का राजाओं का राजा है, राजाओं का राजा है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग, सब मिलकर सेनाओं का याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। ओ जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। समुंदर को जिसने दुभागा, जंगल में से मार्ग निकाला, समुद्र को जिसने डुबाता, जंगल में से मार्ग निकाला। ओ समुंदर को जिसने दुभागा, जंगल में से मार्ग निकाला, समुद्र को जिसने डुबाता, जंगल में से मार्ग निकाला। वो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। वो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। ओ हो, थैंक यू गॉड। लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, लाजर को जिसने जिलाया, He's the same unchanging God. जिसने बचाया। ओ लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया। ओ जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा ओ सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा
वो वायदे का पक्का है। और वो जब कहता है कि मैं तुम्हारे साथ हूं, वो हमारे साथ है। हमारी परिस्थिति के ऊपर डिपेंड नहीं है। अगर हम अच्छे हैं तो वो हमारे साथ है, ऐसा नहीं। Whatever we are doing, whatever we are walking into, वो हमारे साथ है। हालेलुया, आमीन। जैसे उस वक्त जब यीशु मसीह यरूशलेम में आया और लोगों ने चिल्ला चिल्ला कर बोला, होसाना होसाना। जो परमेश्वर के नाम में आता है वो आशीर्वादित है। इस वक्त हम वो गाएंगे, होसाना 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 इन द हाईएस्ट, लेट अस लिफ्ट हिम अप। वो नाम जिस नाम में चंगाई है, उस नाम में जो जिंदगी है, उस नाम में जो हमारे हर सवालों के जवाब है, उस नाम को हम होसाना 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 करके हम गाने वाले हैं। Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, सब मिलकर। Hosanna in the highest. Oh, Lord, we lift up your name with our hearts full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. Hosanna, Hosanna. Hey, hey. Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with our hearts full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. Glory, glory, glory to the King of Kings. Let us give the glory. Jesus is the King of Kings. Jesus. Hey, hey. Jesus is the King of Kings. Lord, we lift up your name with our hearts full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna, 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 Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with our hearts full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. Hallelujah. यीशु ने उस शैतान को क्रूस पर क्या किया है? हराया है। और वो कहां पर है अभी? मेरे पैरों के नीचे है। हालेलुया। Are you ready to praise him? यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है। हारा हुआ शैतान मेरे शैतान को क्रूस पर हराया है। हारा हुआ शैतान मेरे पैरों के नीचे है। नारा नारा ना 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 ना
यीशु का नाम है, उसने अपने हाथों से हमें संभाला है। ऊंचा, सबसे ऊंचा यीशु का नाम है, उसने अपने हाथों से मुझे संभाला। नारा नारा ना 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 नारा नारा ना 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 हे हे। नीचे, सबसे नीचे शैतान का नाम है, यीशु के नाम से मैंने उसे वचन से मारा है। नीचे, नीचे और नीचे, come on, everyone do it। यीशु के नाम से मैंने उसे वचन से मारा है। नारा नारा ना 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 हे हे। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। Come on everyone, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। नाम में है मुक्ति, नाम में है शांति, हालेलुया। नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। वो जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, बोलो यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, 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 है। यीशु तेरा नाम, come on, jump, 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 hey, hey, hey। सबसे ऊंचा यीशु, यीशु, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। बीमारी से, गरीबी से, शाप से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। बीमारी से, गरीबी से, शाप से है छुड़ाता, हालेलुया। वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। वो जिस नाम में है जिंदगी, बोलो यीशु है वो नाम।
हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से। सब मिलकर, यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से। हालेलुया, यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से। ओ गाओ हाले, ओ गाओ हाले, हे 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 हे, गाओ हालेलुया, ओ गाओ हाले, हे हे, ओ गाओ हालेलुया, हे 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 हे, हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति शापों से, हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति शापों से। ओ गाओ हाले, yeah, yeah, come on everyone, lift the name above all names, Jesus, Jesus, oh God, hallelujah, oh God, hallelujah, hey, 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 oh, अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। अब हम ना डरेंगे क्योंकि हालेलुया, शैतान से हम लड़ेंगे, बोलो यीशु के नाम से। ओ गाओ हाले, हे हे, ओ गाओ हाले, ओ तो गाओ हालेलुया, ओ गाओ हाले, हे 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 हे, ओ गाओ हालेलुया, ओ गाओ हाले, हे 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 हे। ओ शालोम, शांति और सलाम हम लाए हैं आपके नाम, शालोम, शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम। सब मिलकर, शालोम, शांति और सलाम हम लाए हैं आपके नाम, शालोम, शांति और सलाम। ओ गाओ हालेलुया, ओ गाओ हाले, हे 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 हे, ओ गाओ हालेलुया, ओ गाओ हालेलुया, ओ गाओ हाले, हे 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 हे, ओ गाओ हालेलुया, ओ गाओ हालेलुया, ओ गाओ हालेलुया, for the last, ओ गाओ हालेलुया, ओ गाओ हाले, हे 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 हे, ओ गाओ हाले, ओ गाओ हालेलुया, hallelujah. Swordar, can you clap our hands and thank the Lord for His goodness, His mercy and His favor on our life. Hallelujah. सगळ्यांची थंडी पळाली. Hallelujah. Worship
does not change God. Worship does not change God. But worship changes my perspective towards God. Hallelujah. आराधना जी आहे, स्तुती जी आहे, ती देवाला बदलत नाही. पण जेव्हा मी आराधना आणि स्तुती करतो, माझा जो देवाबद्दलचा दृष्टिकोन आहे तो बदलतो. Amen. Hallelujah. We're just going to go into worship and we continue into praise. You can sit down if you want to sit down. जर तुम्हाला बसायचं आहे तुम्ही बसू शकतात. We're going to just focus on His goodness this time. आणि आपण एक वचन वाचणार आहोत. प्रगटीकरण 4 अध्याय. And the 10th and the 11th verse it says, the 24 elders fall down before Him who sits on the throne and worship Him who lives forever and ever. They lay down their crowns before the throne and say, you are worthy, O Lord God, to receive glory, to receive honor and power. For you created all things, and by your will they were created and have their being. Hallelujah. जैसे अपन एक गाना गाना आहोत, जैसे हम ये गीत गाते हैं, क्यों ना हम अपने आप को समेटे और उसके सामने अपने आप को अर्पण हम करें. Can we bring our crowns, our glory, our awards, our rewards, our recognition, everything that we call is earned by me. Can we bring that all together and just surrender in front of Him and then cry out to Him, you are worthy, you are worthy, you are worthy. तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. हम गाए हो
There is no one like you. There is no one like you, Jesus. There is no one like you. I want to praise you. I adore you. The King of Kings you are. Oh, I love you. My Jesus. Oh, my Jesus. My Jesus. My Jesus. You are beautiful. You are beautiful. You are beautiful to me, oh God. तेरी स्तुति हम करते हैं खुदावन, और यीशु मसीह के लहू के द्वारा we are made holy. We are made acceptable. And we come boldly in front of you, God, calling you Abba, Father, calling you Daddy. We worship you. We worship you, God. The Holy of Holies, I enter through the blood of the Lamb. I enter to worship you only. I enter to honor I. Lord, I worship you. Lord, I worship you. Lord, I worship you. Lord, I worship you, for your name is
is holy, holy, Lord, for your name is holy, holy, Lord, for your name is holy, holy, Lord, for your name is holy. You are holy, oh Lord, for your name is holy, holy, Lord, for your name is holy, 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 you are. पवित्र है तू, 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 पवित्र है तू। For your name is holy, holy, Lord. For your name is holy, holy, Lord. For your name is holy, holy. For your name is holy, holy, Lord. For your name is holy, holy, Lord. You are worthy to be praised, God. You are worthy to be praised. सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव हम तुझे देते हैं खुदावंद, क्योंकि तू योग्य है, तू योग्य है, मेमना योग्य है, यीशु योग्य है. You are worthy, God, worthy to be praised, worthy to be worshipped. We crown you as a king in this place. We thank you, God, for you are here in our midst. हमारे बीच में तू चल और फिर रहा है खुदावन. हम मांगते हैं खुदा, तेरी मर्जी इस जगह में पूरी हो नहीं पाए. Let your will be done, God. आगे का समय हम तेरे हाथों में देते हैं. जैसे हम तेरे वचन को सुनते हैं खुदावन, जैसे तेरे वचन की रोटी हमारे सामने तोड़ी जाती है खुदा, हम सबको उस रोटी से तू भरपूर कर परमेश्वर. We give you all the glory, honor and praise. In Jesus' name we pray. Amen, amen, amen. You know, the Anna quoted one verse from Jeremiah 29:11. ॲनानी यर्म्या 29:11 मधून एक वचन And he सांगितलं. thinks the thoughts
of God about us, देवाचे जे विचार आहे आपल्यासाठी they are so great. ते खूप महान आहेत And they are a thought of peace आणि ते शांतीचे विचार आहेत, and not of evil and bad about us. कोणत्या पण वाईटचे विचार नाही आपल्यासाठी. And it is for to give us an expected end, a good end, a blessed end. आणि हे विचार आहेत ते आपल्याला एक चांगलं एंड देण्यासाठी आहे, एक आशीर्वाद देण्यासाठी आहे. परमेश्वर सिर्फ नौकरी का नहीं सोचता हमारा, परमेश्वर सिर्फ शादी का नहीं सोचता हमारा, परमेश्वर सिर्फ कपड़े क्या खाएंगे किधर रहेंगे वो नहीं सोचता. He thinks till the end. तो शेवटपर्यंत विचार करतो. What's going in your life now? आपल्या जीवनामध्ये काय चालू आहे As per that situation you're thinking. त्या परिस्थितीनुसार आपण विचार करतो. What's happening now? आपल्या जीवनामध्ये आत्ता काय चालू आहे, Maybe good, bad, sorrow, pain. कदाचित चांगलं असेल, वाईट असेल, त्रास असेल, But we never think of end. पण आपण कधीच जे शेवट आहे त्याचा विचार नाही करत. We also think how this will change, how this will change, आपण विचार करतो हे आता कसं बदलल, हे कसं बदलेल, how this mountain will go, how this problem will go, हे प्रॉब्लेम कसे निघून जातील, हे डोंगर कसं निघून जाईल, how this sickness will go, हा आजार कसा निघून how जाईल, I'll get job, मला जॉब कसं how भेटेल, will I get house, मला घर कसं भेटेल, how will I get money, मला पैसे कसे भेटेल, how will I live my life. मी हे जीवन कसं जगेल. But God पण देव thinks of a good end. देव नेहमी विचार करतो शेवटीचा चांगला शेवट, A good and great end glorifies God. एक महिमाचं शेवट. So ups and downs. तर वर आणि खाली, अप्स डाऊन. You know, in hospital, if you go in ICU, there are monitor machine. जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले, तुम्ही आयसीयू मध्ये पाहिलं एक मॉनिटर असतं मशीन. Graph up, down, up, down. त्याची लाईन्स असतात, ते वर खाली होत असतात. And if if the straight line is there, जर ती लाईन सरळ झाली, स्ट्रेट झाली, means त्याचा अर्थ काय, संपलं. but because there are ups, there are downs, त्याच्यामध्ये वर खाली आहे, अप डाऊन आहे, there's a life. म्हणून जीवन आहे. So doctor indicates जिंदा है. The patient is alive. म्हणून डॉक्टर म्हणतात पेशंट अजून पण जिवंत आहे. So same Jeremiah 29:11. If we go and if we read the verse 14. इर्मिया 29:11 जर आपण वाचलं, If you go to verse 14, it says, 14 वचनामध्ये, I will be found of you, says the Lord. I will turn away your captivity. I will gather you from all the nations and from all the places where I have driven you, says the Lord. I will bring you again into the place whence I caused you to be carried away captive. And verse 13 also we are going to read. Verse 13 here it says, Ye shall seek me and find me when ye shall search me with all your heart. 13 वचनाचं सांगतं, तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवेभावाने माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. Now in this word there is a very important message for us. ह्या वचनामध्ये खूप इम्पॉर्टंट संदेश आपल्यासाठी आहे. And that message is, आणि तो मेसेज आहे, if you will seek me. जर तुम्ही माझा शोध कराल. God is saying, if you will seek मुझे. परमेश्वर म्हणतो, जर तुम्ही माझा शोध कराल. If you'll come to church and seek me. जर तुम्ही मंडळीमध्ये आले आणि माझा शोध कराल. If you'll worship and seek me. जर तुम्ही आराधना करून माझा शोध कराल. If you'll read the word and seek me. जर तुम्ही वचन वाचून माझा शोध कराल. If you pray and seek me. जर तुम्ही प्रार्थना करून माझा शोध कराल. But what I do? मी काय करेल? I go to God to seek what I want. मी काय करतो, मी देवाकडे जातो आणि जे मला पाहिजे ह्याचा शोध करतो. I seek for jobs, I seek for money, I seek for properties, bungalows, car, and I feel that will give me a better life. मी जॉबचा शोधतो, मी पैसा शोधतो, मी प्रॉपर्टी, मी कार शोधतो आणि मला असं वाटतं की हे मला चांगलं जीवन देईल. But the plans of God पण जे देवाचे प्लॅन्स आहेत are going to be fulfilled in our lives आपल्या जीवनामध्ये ते पूर्ण होणार आहेत. when we are going to seek Him and seek Him desperately from our heart. जेव्हा आपण पूर्ण मनाने त्याचा शोध करू. With all the prayers, सगळ्या प्रार्थना जे आहेत, whatever we pray, जे पण आपण प्रार्थना करतो,
There is not even a one point like I love you and I want to know you more, Jesus. त्याच्यामध्ये एक देखील पॉइंट नसतो की आपण म्हणतो की देवा मी तुझ्या प्रेम करतो, मला तुला जाणून घ्यायचं आहे. But everything is what I want, what I need, what I think. पण सर्व काही जे आहे याच्यामध्ये ते फक्त जे मला पाहिजे याच्यासाठी आहे. But the word of God says, पण देवाचं वचन असं सांगतं, Manpreet, if you seek God, जर तू माझा शोध करशील, if you seek Him, जर तू माझा शोध करशील, I will be found. मी सापडेल. And when we find God, आणि जेव्हा आपण परमेश्वराला सापडू, we find everything in God. आपल्या सगळ्या काही गोष्टी देवामध्ये, All our life is in God. सगळं आपलं पूर्ण जीवन आहे ते We read देवामध्ये from आहे. Revelation chapter 4. प्रगतीकरण 4 अध्याय, He is worthy तो योग्य आहे because He has created everything. कारण की त्यांनी सगळं काही बनवलं And He has created everything for His own आणि pleasure. त्यांनी सगळं काही त्याच्या स्वतःसाठी बनवलं. So whatever it is for His pleasure and His glory. तर जे काही आहे ते देवासाठी आहे, त्याच्या महिमासाठी आहे. And I turn to your neighbor and say once, एक बार बोलो, तुमच्या शेजारच्याकडे वळून एक गोष्ट म्हणूया, कुछ मत ढूंढ, काही नको शोधू, प्रभु को ढूंढ. प्रभूला शोध. प्रभु को ढूंढ. It doesn't mean God is playing the Pandey stop खो या अपने चुप के रह रहा और ढूंढो ढूंढो. असं नाही की देव आपल्या सांगती खो खो खेळतोय. इसका वॉइस आ गया उधर, वॉइस रिकॉर्ड हो गया. It doesn't mean God is hiding and ढूंढ भाग. असं नाही की देव लपून बसलाय आणि तो म्हणतो शोधा शोधा. There are steps of knowing God. पण काही पायऱ्या आहेत जे आपण देवाला समजू शकतो. You know, we all are in a journey of knowing God. आपण सगळे लोक एक प्रवासामध्ये आहे जिथे आपण देवाला शोधू शकतो. That's why there are different levels, spiritual levels and decisions and different way we behave. म्हणून असे स्पिरिच्युअल खूप लेवल्स आहेत जिथे आपण समजू शकतो किंवा वागू शकतो तसं. So in this journey of knowing God, तर ह्या प्रवासामध्ये जेव्हा आपण देवाला समजून घेतोय, when we give ourselves from our heart, जेव्हा आपण पूर्ण मनाने देवाला देतो आपल्या स्वतःला, there are plans, there are blessings, and there are purposes of God fulfilled. देवाचे प्लॅन्स आहेत, देवाचे आशीर्वाद आहे जे आपल्या जीवनामध्ये पूर्ण होत आहेत. I will be found of you. I will be found by you. तेव्हा मी तुम्हास पावेन. I will turn away your captivity. तुमचे जे पण बंदिवास आहे ते मी पळवून लावेल. I will gather you all together. मी तुम्हाला एकत्र करेल. Oh, wherever you are, I will pull you towards me. जिथे कुठे तुम्ही असेल मी तुम्हाला माझ्याकडे ओढून घेईल. Oh, hallelujah. And God is going to give us that freedom. आणि देव आपल्याला हे स्वातंत्र्य देणार आहे. The seeking of Lord brings great blessings. देवाला शोधणं खूप मोठे मोठे आशीर्वाद घेऊन येतात. There is one person in the Bible who was seeking the Lord. एक व्यक्ती बायबलमध्ये आहे जो परमेश्वराचा शोध करत होता. His name is David. त्याचं नाव आहे दावीद. He was seeking the Lord. आपण देवाचा शोध करत आहोत. In all these situations, he was seeking the Lord. प्रत्येक परिस्थितीमध्ये दावीद देवाचा शोध करत होता. The heart's desire of his to fulfill what God wants in his life. त्याची एकच इच्छा होती की जे पण देवाचा प्लॅन आहे त्याच्या जीवनामध्ये तो पूर्ण व्हावा. He was anointed, त्याला अभिषेक झाला होता. and King Saul was after him आणि राजा शाऊल त्याच्या मागे लागला होता. because King Saul felt very insecure when people were all saying, David, 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 David. कारण की जेव्हा लोक दाविदाच्या नावाने त्याची घोषणा करत होते, जो राजा शाऊल होता त्याच्या मनामध्ये खूप इन्सिक्युरिटी झाल्या होत्या. When David killed Goliath, जेव्हा दाविदाने गोलियातला मारलं, when all the women, the young girls, they with flags and dances, they were shouting. सगळ्या ज्या मुली आहेत ते नाचत होत्या, ते बॅनर्स दाखवत होते. Saul killed 1,000, David killed 10,000. शाऊलाने 1,000 मारले, दाविदाने 10,000 मारले. Saul didn't kill Goliath, शाऊलाने गोलियातला नाही but मारलं, he wanted that credit. पण शाऊलाला ते जे क्रेडिट आहे ते पाहिजे होतं. Sometimes people come in our life, कधी कधी आपल्या जीवनामध्ये असे लोक they don't do येतात, anything, ते काहीच करत नाही, but they want the credit. पण त्यांना जे क्रेडिट आहे, Of course, he was the king. He has to be the first to stand before Goliath. शाऊल जो आहे तो राजा होता, तर तो सगळ्यात पहिला पाहिजे होता जेव्हा गोलियाच्या पुढे जाणार But होता. all were hiding, and David says, पण सगळे लोक लपले होते आणि दावीद म्हणतो, David had a heart of worship. दाविदाकडे एक आराधनेचं हृदय होतं And he said, आणि तो म्हणतो, My God will give you today in my hands. माझा देव आज तुला माझ्या हातामध्ये So देईल. in the presence of God, तर देवाच्या the उपस्थितीत heart of worship, जे आराधनेचं हृदय आहे from there he was talking and तिथून speaking. तो बोलत होता. All said, सगळे म्हटले, बच्चा, छोटा मुलगा आहे, तू बच्चा आहे, तू लहान मुलगा आहे, घरी जा.
घरी जा, Sunday school ला जा. संडे स्कूलला जा. But David know, though he was a bacha, inside of him there was a presence which he carried. पण दाविदाला माहिती होती जरी तो लहान मुलगा आहे तरी त्याच्या आतमध्ये जे देवाची उपस्थिती आहे तो घेऊन चाललाय. So after coming from great victory, जेव्हा त्या विजयानंतर ते लोक येतात, दावीद David येतो. killed Goliath. दाविदाने गोलियातला मारलेला But असतो. all the Israel after Goliath मरने के बाद में आ गए. पण जे सगळे इस्रायली होते ते गोलियात मेल्याच्या नंतर आले. You know, somebody in the church or somebody in the family, God anoints to kill the Goliath. एक कुटुंबामध्ये असं कोणतरी असतो किंवा चर्चमध्ये एक कोणतरी असा असतो की जो गोलियातला मारण्यासाठी देव त्याला बनवतो. All will say, तू प्रार्थना कर, तू फास्टिंग कर, तू बायबल वाच, तू जा, तू कर, आम्ही आहे. सगळे म्हणतील असं तू कर. But that one person पण एक माणूस असतो will fight with that circumstances through prayer, fasting, worship. ती जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती संगती तो युद्ध करतो फास्टिंग प्रेयरनी. Then all will simply, they will come and they will rejoice. Yeah! आणि जिंकल्यावर सगळे लोक येतील आणि फक्त आनंद करतील. So David killed Goliath. दाविदाने गोलियातला मारलं. And all the women and all the girls with dancing, they said, oh, Saul killed 1,000, David killed 10,000. आणि- Dang. जे पण लोक होते जे पण मुली होते ते सगळे म्हणायला लागले की शाऊलाने 1,000 मारले, दाविदाने 10,000 मारले. Suppose कदाचित it's a church. एक मंडळी आहे And in church there is people talking, इसने ये केला, त्या लीडरने ते किया. वा. आणि मंडळीमध्ये कदाचित लोक असं म्हणत असेल ह्या लीडरनी हे केलं त्यांनी ते केलं. And that praises to David create a jealousy in the heart of Saul. आणि जी आराधना किंवा जे दाविदाचं जे पण तारीफ होती ते शाऊलाच्या मनामध्ये एक जेलसी बनलं त्यांनी. And due to that jealousy, he thought to kill David. आणि त्या अहंकार त्या जेलसीनी त्यांनी असा विचार केला की मी आता दाविदाला मारणार. Has happened, कोई फैमिली में ऐसा हुआ है, चर्च में ऐसा हुआ है, और ऑफिस में आपके ऐसा हुआ है, just because you are praised, people went against you. फक्त आपली तारीफ झाली म्हणून असं झालंय का की लोक आपल्या मागे आले And they wanted to destroy, they wanted to see you in a bad, crying and desperate and a broken condition. आणि त्यांची अशी इच्छा होती की आपल्याला कदाचित त्रास व्हावा किंवा आपल्याला हर्ट झालं पाहिजे. And they're trying in different ways. ते खूप साऱ्या वेज मध्ये ते प्रयत्न करतात. From out they are showing, बाहेरून ते दाखवतात good job. खूप चांगलं काम केलं, मेरा ढाल ले, मेरा चिलकत ले, मेरा तलवार ले, मेरा क्लोच ले, wow. माझी ढाल घे, माझी तलवार घे. But inside they are thinking to kill you. पण आतमध्ये ते विचार करतात की ते आपल्याला कसं मारतील. They are thinking इसका बुरा होना चाहिए. ते विचार करतात की ह्याचं वाईट झालं पाहिजे. Because if he grows, कारण की जर तो वाढला मेरा जगह जाएगा. माझी जागा जाईल, He will be the next king. तो दुसरा राजा और बनेल मेरा बेटा राजा नहीं बनेगा. आणि माझा मुलगा राजा नाही बनणार. So that jealousy made him so hard-hearted that he thought of killing. आणि ह्या जेलसीने त्याला इतकं कठोर हृदयाचं केलं की त्यांनी विचार केला की तो दाविदाला मारून टाकेल. So there, David is now running for his life. तर Cut आता the असं story short. होतं तर आता असं होतं की दावीद त्याच्या जीवनासाठी पळत राहतो. Running. तो जीवनासाठी पळतोय. Now he comes to one place called as Gath. तो एक जागेमध्ये येतो त्याचं नाव आहे गाद. And there is one king. आणि तिथे एक राजा आहे. And the name of the king is Ahimelech. त्या राजाचं नाव आहे अभिमलेख. Ahimelech. Okay, in Ahimelech. English. Ahimelech. Now here, he's from that region where David killed Goliath. जिथे दाविदाने गोलियातला मारलेला असतं. And this king knew he's a mighty warrior. आणि ह्या राजाला माहिती असते की दावीद एक महान योद्धा आहे. And to save his life, आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी instead of fighting with Saul, he is saving himself from the Saul. दावीद एक महान योद्धा असून तो स्वतःला वाचवण्यासाठी तो पळतोय शाऊला. It is not that he cannot fight or he cannot kill Saul. असं नाहीये की तो शाऊलाला मारू शकत नाही किंवा But just because even Saul is chosen and anointed, he said, I will not touch whom the Lord has anointed. फक्त शाऊलावर देवाचा अभिषेक होता म्हणून दावीद म्हणतो की ज्याच्यावर देवाचा अभिषेक आहे त्याला मी स्पर्श नाही I will करणार. not touch. मी त्याला स्पर्श नाही करणार. And how so many times, sometimes we speak about pastors, leaders, we judge them. खूप वेळेस असं होतं की आपण पास्टर्स किंवा लीडर्स विषयी आपण बोलतो, त्यांचा आपण न्याय करतो, जज करतो.
We tell they would have done this, they would have done that. आपण असं म्हणतो की कदाचित ह्यांनी हे चांगलं केलं असतं, ते चांगलं केलं But असतं. David, from the heart of worship, he never tried to hurt King Saul. पण दावीद ज्याच्याकडे हृदय होतं आराधनेचं, त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही की तो शाऊलाला मारेल. He comes to Gath. तो गादमध्ये येतो Now there is this king and he is David's enemy. आणि इथे एक राजा आहे, तो दावीदाचा शत्रू आहे. Because they knew इसने गोलियत को मारा है. कारण की ते राजाला माहिती होतं की ह्याने गोलियाताला And मारला he is a आहे. very powerful warrior and he can also king and take our आणि तो area, our place. खूप मोठा पॉवरफुल योद्धा आहे. तो येऊन आपली जागा देखील घेऊन जाऊ शकतो. So here he goes in that territory. तर आता असं होतं की इथं दावीद त्या जागेमध्ये जातो दुश्मन के इलाके में, दुश्मन के एरिया में. Why? To save from Saul, and he don't want to fight with Saul. इथे जातो कारण की त्याला स्वतःला शाऊलापासून वाचायचं असतं. तो शाऊलापासून पळत He don't असतो want to fight and kill Saul. आणि hurt त्याला Saul. शाऊलाला मारायचं नसतं. क्या आपके साथ ऐसा कभी हुआ है? Has this thing happened with you? कधी ही गोष्ट आपल्या संगती झाली आहे का? You don't want to fight. आपल्याला युद्ध नाही You करायचं. don't want to fight in the church. आपल्याला चर्चमध्ये युद्ध नाही You करायचं. don't want to fight in the family. आपल्याला कुटुंबामध्ये युद्ध नाही You don't करायचं. want to fight in the office. आपल्याला ऑफिसमध्ये युद्ध नाही But you करायचं. want to save. पण आपल्याला वाचवायचं आहे सोड. And to save yourself, you ran and you entered into the enemy's area. Wow. आणि स्वतःला वाचवण्यामध्ये असं होतं की आपण पळतो आणि आपण शत्रूच्या एरियामध्ये येऊन थांबतो. इधर शत्रु, उधर शॉल. इथं शत्रू आणि तिथे शाऊल. It can be a story of a house. कदाचित एक Family. घराची एक कुटुंबाची स्टोरी असू शकते. It can be story of a one individual person sitting here. कदाचित ही एखाद्या व्यक्तीची स्टोरी असू शकते जे इथं बसले आहेत. Maybe it's a story of a church. कदाचित हे एक चर्चची स्टोरी आहे. So he ran to save his life. तर तो पळतो त्याचं जीवन But वाचवण्यासाठी. when he ran into the enemy's camp, पण तो अशा ठिकाणी जातो जिथं त्याचे शत्रू आहेत. but praise God, he had heart of worship. पण देवाला गौरव असो की त्याच्यामध्ये एक आराधनेचं हृदय होतं. Praise God, he said, though I enter into the enemy's camp, but I will not hurt Saul. त्याच्याकडे आराधनेचं हृदय होतं म्हणून त्यांनी देवाला गौरव दिला. आणि तो म्हटलं जरी देखील मी शत्रूच्या कॅम्पमध्ये आलोय तरी मी शाऊलावर त्याला हर्ट नाही करणार. Have you ever said like that? कधी आपण असं बोललोय का? No matter if I go there, जरी मी तिथं गेलो but I'll not allow this thing to happen in my family. तरी मी ह्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या I'll not कुटुंबामध्ये होऊ allow देणार नाही. this thing to happen in the church. ह्या गोष्टी मी माझ्या चर्चमध्ये होऊ नाही देणार. I'll not allow this thing to happen in my business, in my school, in my college, in my office. ह्या गोष्टी मी माझ्या बिझनेस, स्कूल, कॉलेज, ऑफिसमध्ये होऊ नाही देणार. He ran there. तो तिथे पळाला. आपके साथ हुआ है ऐसा कभी? I'm asking you. मी तुम्हाला विचारतो की तुमच्या संगती असं झालंय का कधी? बचते 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 वाचवता वाचवता किधर आ गया है? कुठं आलो? शत्रु का एरिया में. शत्रूच्या एरियामध्ये. And Shatru is very angry आणि जो शत्रू आहे तो खूप चिडलेला आहे. because he knows in your past you have killed Goliath. कारण की शत्रूला माहिती आहे की तुमच्या पास्ट मध्ये तुम्ही गोलियाताला मारलाय. No, वो आया इसको पकड़ो, पहला first thing इसको मार देना है. तर शत्रूचं हेच आहे की पहिला ह्याला पकडा आणि ह्याला मारा. So what they do? तर इथे हे काय करतात? They catch David and bring him before the king. ते लोक दाविदाला पकडून त्या राजासमोर घेऊन येतात. But what David does? पण दावीद काय करतो? What David does आपको मालूम है? दावीद काय करतो तुम्हाला माहिती आहे का? एड़े का एक्टिंग करते. दावीद येड्याचा ऍक्टिंग करतो. Foolish, looking very foolish, मूर्खासारखा तो दिसतो असं दाखवतो. looking very weak, असं दाखवतो की मी खूप अशक्त आहे, माझ्यात शक्ती नाहीये. looking as if पूरा माइंड में कुछ काम नहीं कर रहा है, पागल है. असं दाखवतो की माझं डोकं आता काहीच काम करत नाहीये. But in the heart, पण हृदयामध्ये he knew त्याला माहिती होतं what he's doing. तो काय करतोय. Looking crazy, mad, and foolish for the world. जरी लोकांसाठी मूर्खासारखं ते असेल, Looking foolish and mad for others. जरी लोकांसाठी किंवा दुसऱ्यांसाठी ते मूर्खपणाचं असेल, But in the heart, पण हृदयामध्ये he knows त्याला माहिती होतं that the Lord is with him. की देव त्याच्या संगती आहे And the Lord has a purpose for him. आणि देवाचं त्याच्यासाठी एक योजना आहे And he has to save himself. आणि त्याला स्वतःला वाचवायचं आहे.
one place he said, Goliath, I coming against you in the name of the Lord. एका ठिकाणी तो असं म्हणतो की गोलियात मी तुझ्या समोर देवाच्या नावाने येतो. And here he's acting like a foolish and crazy mad आणि person. इथे तो स्वतःला मूर्खासारखं दाखवतो. And here king is saying, आणि ते राजा म्हणतो, he's saying, अभी इसको ये आदमी को लेके अपन क्या करने का? तो म्हणतो ह्याला घेऊन आपण काय करायचं? Have I need of such a man who is crazy? How he will be help for us? हा जो एक मूर्खासारखा वागतो हा माणूस आपल्या ह्याच्यासाठी कसं कामाला येईल आपल्या Maybe सैन्यासाठी? people gave him counsel to the king, don't kill him, but take him in our army. कदाचित लोकांनी त्याला राजाला सांगितलं असेल की ते दाविदाला मारू नका पण आपल्या त्याला आर्मी मध्ये घ्या, Because he's a great warrior. कारण की तो एक महान योद्धा आहे. And if he is in our team, आणि जर दावीद आपल्या टीम मध्ये आहे we are going to conquer many. आपण खूप जागा विजय करू. But David is acting like a mad person. पण दावीद इथं मूर्खासारखं दाखवतो. You know, 1 Samuel chapter 21, the story is written from chapter 21, 10 to 15 में लिखा है. पहिले शमूएल 21 अध्याय 10 पासून 15 पर्यंत लिहिलेलं आहे. So when he behaves himself mad in their hands, जेव्हा दावीद स्वतःला एक मूर्खासारखं त्यांच्या समोर दाखवतो, he scribbled on the door of the gate. Gate के door पे he scribbled. तो जे दार आहे त्या दारावर तो स्क्रबल करतो And let his spittle fall down upon his beard. 1 Samuel 21, 13. तेव्हा त्याने त्यांच्या पुढे आपली चालचर्या बदलून वेड्याचे मीत केले. हा. तो फाटकाची कवाडे खडखडू लागला हा. व आपल्या दाढीवर लाळ गाळू लागला. 14. आखिश आपल्या सेवकास म्हणाला, पहा हा माणूस वेडा आहे, हे तुम्हाला दिसते ना, तुम्ही त्यास मजकडे का आणले? 15 पण. माझ्यापाशी वेडी माणसे काही कमी आहेत म्हणून तुम्ही माझ्या समोर वेडेचार करावयाला याला आणले आहे. असला मनुष्य माझ्या घरात यावा काय? Yeah. So how David acted, तर दाविदाने कसं दाखवलं स्वतःला? banging and scrubbing the door, जे दारावर तो मारत होता, his spit falling down on the beard, थुंकी त्याची दाढीवर लाळ. Then king is saying, have I need of such a madman? Is there a man हमारे इसमें क्या मूर्ख लोग नहीं है क्या? तर राजा म्हणतो एडे की लोक. माझ्या राज्यामध्ये काय मूर्ख लोकांची कमी आहे का? नहीं चाहिए. हा नाही पाहिजे. But he is saving his life. पण दावीद स्वतःचं जीवन वाचत होता. You know how it looks to look weak and foolish before others तुला sometimes. माहिती का कधी कधी दुसऱ्यांसमोर स्वतःला अशक्त ठेवणं कसं दिसतं? You know, somebody comes and talks and shows कि मैं right है. कोणतरी येतं बोलतं आणि असं म्हणतं की मी बरोबर आहे. Somebody comes and shows to show your power, or show कोणतरी authority येतं over आणि you. असं दाखवतं की मला तुझ्यावर अधिकार आहे. And to save yourself from all those consequences, you say, "Ha sahab, ha sir, yes sahab." आणि आपल्या स्वतःला ह्या सगळ्या त्रासातून वाचवण्यासाठी आपण म्हणतो येस सर, ओके. So don't feel shy to do that. तर असं करायला कधी लाज वाटली नाही पाहिजे आपल्याला. Don't feel shy to look foolish. कधी कधी मूर्ख दाखवण्यासाठी लाज नाही वाटली पाहिजे. Don't feel shy to look as mad where you are in a territory of the enemy. कधी कधी आपण जर शत्रूच्या इलाक्यामध्ये असेल तर आपण स्वतःला मूर्ख दाखवण्यासाठी लाज नाही Or वाटली even when people is trying to use you for their own selfish gain. कधी कधी जर लोक आपला उपयोग करत असेल त्यांच्या स्वतःच्या कामासाठी, Just to go from there, just to keep yourself without harm. वहां से निकलने के लिए. फक्त तिथून निघण्यासाठी किंवा आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी आपण मूर्ख असतो. You can look foolish. It's okay. You can look foolish before others. आपण कधी कधी दुसऱ्यांसमोर मूर्ख सारखे असेल तरी ते ठीक आहे. You know, may the Lord gives us that wisdom to live in this world. माझी इच्छा आहे की देवानी आपल्याला ह्या जगामध्ये राहण्याचं जे विजडम आहे ते दिलं पाहिजे. That God would protect us even in the presence of our enemies. की आपण शत्रूच्या समोर देखील देव आपल्याला वाचवेल. Hallelujah. हालेलुया. That you would be aware, I would be aware that even in the enemy's area, God's protection, the hands are covering us. तर तुम्हाला देखील कळेल आणि मला देखील कळेल की शत्रूच्या इलाक्यामध्ये, शत्रूच्या एरियामध्ये देखील देव आपल्याला वाचवत And आहे. turn to your neighbor and say loudly, तुमच्या शेजाऱ्याकडून जोरात म्हणूया, humility is very powerful.
नम्रता. ये नम्र लोग बहुत पावरफुल रहते हैं. वो दिखते हैं ऐसा बाहर से. गर्व वाले फुसका रहते, जितना नहीं तो पावर. पीपल फिल विथ प्राइड, ज्यांच्यामध्ये गर्व भरलेला आहे उतना नहीं रहता. तेवढं त्यांच्यात काय नसतं. गर्व गया वो खत्म हो जाता लाइफ. जर गर्व निघून गेला तर जीवन संपून They are जातं. filled with pride because of some things. If that goes, काहीतरी गोष्ट त्यांच्यामध्ये आहे म्हणून त्यांना गर्व वाटतं, पण ती गोष्ट निघून गेली तर humility is powerful, नम्रता सामर्थ्यशाली आहे, very powerful. खूप शक्तिशाली. See David, इथे दाविदाकडे बघूया आपण. he would have told मैंने ये मारा है, मैंने वो मारा है, मैं भी राजा है. तो म्हणू शकला असतं मी एवढ्या लोकांना मारलं, मी असं केलंय, मी पण एक राजा आहे. But using the wisdom पण जे देवाने त्याला ज्ञान दिलं and just acting like a very humble आणि person. एकदम नम्र व्यक्तीसारखं त्यांनी ऍक्टिंग केली. वापस एक बार किसी को याद दिला, देखो नम्रता, देखो नम्रता नम्रता ती नाही. माझ्या स्कूलची कॉलेजची नम्रता नाही, प्रभू मधली नम्रता प्रभू मधली नम्रता इज व्हेरी खूप पॉवरफुल. शक्तिशाली आहे. हालेलुया. ये तुम बोला नहीं ठीक से, बोलो ना एक बार. तुम्ही नीट नाही बोलले, एकदा परत बोलूया आपण. नम्रता खूप शक्तिशाली आहे. Humility is very powerful. So wherever you are, be humble. कुठे पण तुम्ही असाल, तुम्ही नम्र राहा. You know, because God lifts up, raises up the humble. कारण की देव जे नम्र आहे त्यांना उंच करतो. Hey, hallelujah. Shall we give a mighty clap? जोर से, जोर से. जोरात जोरात. Humility is greatest blessing. नम्रता एक सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. You know, few people have that kind of a nature. काही लोकांकडे असा एक स्वभाव असतो, And to tell and to disclose and show forth things before happening. त्यांना दाखवायचं असतं की ती गोष्ट होण्याच्या आधीच लोकांना ती गोष्ट दाखवायची. Sometimes there is nothing and still talking in people, मैं ये करेगा, मैं वो करेगा. कधी कधी काहीच नसतं पण तरी ते म्हणतात की मी असं करेल, मी तसं करेल. And listening, people बाद में यार ये दोस्त यार बोर हो जाता है सुन आणि के. ते ऐकून ऐकून जे मित्र असतात त्यांना हे सगळं बोरिंग वाटायला लागतं. आता बोलू नको, जेव्हा तू करशील तेव्हा सांग. ते म्हणतात की आता नको बोलू, जेव्हा तू करशील तेव्हा करून दाखव. Just simply pride. असंच फक्त गर्व येतो. But पण why humility is powerful? का नम्रता एवढी शक्तिशाली आहे? Because of God's hand. कारण की देवाचा हात त्याच्यामध्ये आहे. God's hand lifts up. देवाचा हात वर करतो, उचलतो. Wherever you are, if you're humble, because the word of God says, कारण की वचन सांगताना आपण नम्र राहिलो तर and because it will give glory to God. ह्याच्याद्वारे देवाची महिमा होईल. Oh, the humble person is a great, powerful जो पण person. नम्र व्यक्ती असतो तो एकदम शक्तिशाली बनतो. उसमें सहने की शक्ति ज्यादा होती है. त्याला सहन करायची शक्ती जास्त असते. You know, wisdom and pride always does not look great. They look great, but they not bring results good. ज्ञान आणि गर्व नेहमी चांगलं दिसू शकतं पण ते चांगल्या गोष्टी आणू नाही शकत. There are also so many glamorous things which we get attracted to. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जे ग्लॅमरस दिसतात, तिथं आपण आकर्षित झालो असतो. But सच में अगर जाएंगे, नजदीक जाएंगे, अरे यहाँ से एवढं मेकअप आहे का? अरे रे रे रे, मला वाटलं विदाउट मेकअप आहे. जर आपण जवळून बघितलं तर असं वाटतं की अरे ते खूप जास्त मेकअप आहे. I'm not saying makeup करू नका. You look beautiful. तुम्ही सुंदर दिसतात, You look very nice. तुम्ही खूप चांगले दिसतात, But somebody can be deceived because of the makeup. पण कोणाच्या तरी फसवणूक होऊ शकते मेकअपद्वारे. So wisdom, glamorous, it's not that always it will be wisdom may not be looking always glamorous. ज्ञान, प्रभु का ज्ञान. जे देवाचं ज्ञान आहे ते नेहमी ग्लॅमरस नाही दिसणार. Deceiving things glamorous हो सकता है. ज्या गोष्टी फसवणाऱ्या असतात ते खूप चांगले दिसू शकतात, But behind that, it's पण- something which is deceiving. पण त्याच्या मागे असं काहीतरी आहे की ज्यानी फसवणूक होती. When David was there was a fear. जेव्हा दावीद तिथं होता त्याच्यामध्ये एक भीती होती. Fear does not cancel God's plan. Ooh. भीती देवाचे जे प्लॅन्स आहेत ते कॅन्सल नाही करत. Turn to your neighbor and say, तुमच्या शेजारच्याकडे वळून fear म्हणूया, does not change God's plan. भीती देवाचे प्लॅन चेंज नाही करत. Hallelujah! हालेलुया. Praise the Lord!
God's plans are always God's plan. देवाचे जे प्लॅन्स आहेत ते नेहमी देवाचे प्लॅन्स आहेत. So whether there is pain, there is sorrow, there are tears, there is joy, or there is fear or power, जेव्हा पण आजार आहेत, काही त्रास आहेत किंवा भीती वाटती, पण त्याच्या मागे देवाचं सामर्थ्य असतं. hallelujah. So turn to your neighbor and say, God is with us always. प्रभु हमारे साथ हर दम है. That's why David did that way, acted that way. दावीद आहे त्याने देखील असंच केलं. You know, our deliverance can come anytime and God can bring it anyway. आपली सुटका आहे ती कशी पण येऊ शकते आणि देव ते कुठून पण आणू शकतो. Because He is God and He has plans. कारण की तो देव आहे आणि त्याच्याकडे प्लॅन्स आहेत. इसलिए वो बोलता है, म्हणून तो म्हणतो, मुझे, if you seek me, जर तुम्ही माझा शोध कराल, from all your heart you will find me. पूर्ण मनाने जर तुम्ही माझा शोध कराल. Now when you fear God and trial comes, जेव्हा असं होतं की आपण देवाला घाबरतो किंवा देवाचं भय आहे आपल्यामध्ये आणि समस्या येतात, it produces worship. असं होतं की ते आराधनाचा उत्पन्न करतात. It produces trust and dependence on ते God. देवावर भरोसाचा उत्पन्न करतात. Because whenever we are in those trials, first thing we talk is turn to God. कारण की जेव्हा पण आपण समस्यामध्ये असो, पहिली गोष्ट आपण असं करतो की आपण देवाकडे वळतो. You know, sometimes you might listen people like मेरे पप्पा. कधी कधी तुम्ही माझ्या पप्पा सारखं ऐकू शकता. को झालं तर अरे देवा. काय पण झालं ते अरे देवा म्हणतात. Oh God. You remember God, you take the name of, oh God. आपण देवाचं नाव आठवतो, My God. माझा देव. अभी कभी सुना है आपने कभी घर में? कधी असं ऐकले का आपल्या घरामध्ये? Oh Lord, no. देवा नाही. Oh my God. Some people उसको God को change करते हैं. Oh my gosh. I don't know what gosh. काही लोक ओ माय गॉड नाही, ओ माय गॉश बोलतात. Oh my gosh. मुझे नहीं समझा. I am not that good in मला नाही English. कळलं ते. My gosh. माझा गॉश. If you're not worshiping God in trials, जर आपण देवाची आराधना समस्यामध्ये नाही करत, you don't know Him then. तर आपल्याला त्याचं ओळख नाहीये. You're not seeking Him then. आपण त्याचा शोध नाही करत आहोत. So you're far from God. आपण देवापासून लांब You आहोत. need to seek and come close to Him. आपल्याला त्याचा शोध करून त्याच्या जवळ यायचंय. You know, God is our shield and we should choose God in everything. देव आपली ढाल आहे आणि आपण प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा शोध केला पाहिजे. In the times of pressure, जेव्हा खूप प्रेशरचं सिच्युएशन असतं, character is built. जे स्वभाव आहे तो बनवला जातो, चरित्र बनवलं जातं. And a true heart of worship is revealed आणि in जे- the times of pressure. जेव्हा प्रेशर असतं तेव्हा जे खरं अंतःकरणाचं हृदय आहे ते बाहेर निघतं. Heart of worship, अंतःकरण हृदय जे true आराधना, prayer, खरी प्रार्थना, though true confession from the mouth जे खरं कन्फेशन आहे आपल्या तोंडामधून, in the times of pressure. जेव्हा प्रेशर असतं तेव्हा येतं. इसके लिए जब कोई भी आदमी प्रेशर में से जाता है ना तो काय बोलतो ते बघा. And you will find out की अरे does he really trust God? जर कोणी प्रेशर मधून जात असेल तेव्हा त्याला बघा आणि मग तुम्हाला कळेल की तो खरंच देवावर अवलंबून आहे का नाही. So my dear people, माझ्या लोकांनो, God is good. देव चांगला आहे. God is good. देव चांगला आहे. God is good. देव चांगला आहे. Taste him, he is good. त्याची चव घेऊन बघा, तो चांगला आहे. Seek him, he is good. त्याला शोधा, तो चांगला आहे. He says, my plans are not evil for you. तो म्हणतो जे पण माझे विचार तुझ्यासाठी आहे ते तुझ्या हानीचे नाहीये. The best thing for all our life is to seek God. सगळ्यात उत्तम गोष्ट आपल्या जीवनामध्ये अशी असू शकते की आपण देवाचा शोध करतो. Seeking for job, seeking for healing, seeking for blessing. जॉब शोधणं, आशीर्वाद शोधणं, आरोग्य शोधणं, Seek him for everything needed in life. त्याला आपण सगळ्या गोष्टीसाठी शोधलं पाहिजे देव. If you don't get anything, don't grumble. जर आपल्याला एखादी गोष्ट नाही भेटली त्याची कुरकुर नाही केली पाहिजे. God is doing something better than त्याच्या that. मागे देव काहीतरी करत असतो. He is a loving Father. प्रेमळ पिता आहे, He is very, very good. खूप
खूप खूप चांगलं आहे. It doesn't mean if you miss something in life, जर एखादी गोष्ट आपण गमावली ह्याचा अर्थ असा नाहीये. it doesn't mean that God is doing nothing for you. याचा अर्थ असा नाही की देव आपल्यासाठी काही करत नाहीये. God is doing better and best Dev. things for you. Keep seeking Him. देव आपल्यासाठी उत्तम गोष्ट करत आहोत, त्याचा शोध आपण केला पाहिजे. Keep seeking Him. देवाचा शोध आपण केला पाहिजे. Many times we seek what we'll get from God, खूप वेळेस आपण विचार करतो की आपल्याला देवाकडून काय भेटणार, but seek Him. पण देवाचा शोध केला In पाहिजे. Him, everything is there. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. He is so good. तो खूप चांगला आहे. How many have tasted that He is so good? किती लोकांनी अनुभव घेतला की देव चांगला आहे. You know, it is more than singing. गाण्यापेक्षा हे खूप मोठं आहे. It is not just a song, God is good. हे फक्त असं एक गाणं नाही की देव चांगला आहे. It is not a song just saying, oh, taste and see that the Lord is हे good. फक्त गाणं नाहीये की आपण म्हणू की देवाचा चव घेऊन बघा तो चांगला आहे. But He's more than a song. पण हे गाण्यापेक्षा खूप जास्त आहे. He's so big, He's so great. तो खूप मोठा आहे, खूप महान आहे. As we look to Him जसं आपण त्याच्याकडे बघतो and tell Him, Lord, I will seek you. आणि त्याला म्हणतो की देवा मी तुझा शोध करेल. In trials, समस्यामध्ये, in pressures, प्रेशरमध्ये, even in the territory of the enemies. जर मी शत्रूच्या एरियामध्ये असलो, Lord, even if I have to look foolish to the जरी world, मला लोकांसमोर मूर्ख वागावं लागलं, even they may call me mad, जरी लोकांनी मला वेड आहे असं म्हटलं, but Lord, in everything, पण देवा प्रत्येक गोष्टीमध्ये through Jesus Christ, your Son who died, येशू ख्रिस्ताद्वारे तुझा मुलगा जो मरण who पावला, shed His blood, ज्याने आपलं रक्त वाहिलं, oh, who saved us, ज्याने आपला बचाव केला, and who brought us closer to the Heavenly Father. ज्याने आपल्याला देवाच्या समोर आणलं, पिताच्या जवळ आणलं. Lord, we will trust you. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू. With all humility, Lord, नम्रतेने we will follow you. आम्ही तुझ्या मागे We will worship you and we'll serve you. तुझी सेवा आम्ही करू, तुझी आराधना आम्ही करू. You know, many in this place are broken in heart. खूप लोक या ठिकाणी अंतःकरणामध्ये तुटलेले आहेत. You know, many are praying, but still the answer is delayed. They are not getting the answer. खूप लोक प्रार्थना करत आहे पण त्यांना त्याचं प्रार्थनेचं उत्तर भेटत नाहीये. Many are thinking, what will happen to my life? खूप लोक विचार करतात की माझ्या जीवनाला काय होईल. Many are thinking, I am not well qualified. How I will get the job? खूप लोकांना असं वाटतं की माझी पात्रता नाहीये, मला हे जॉब कसं भेटेल. Many feel I am so unworthy. Will I have a good life? खूप लोकांना असं वाटतं की माझी काही योग्यता नाहीये, Will there चांगलं जीवन असेल. will there be a door open for me? तिथे एक दार उघडं भेटेल का मला. In the journey of my life, माझ्या जीवनाच्या प्रवासामध्ये will something good happen? कदाचित काही चांगलं होऊ शकतं. I have a struggle, I have a struggle, I have a struggle. I am running and running. मी पळतोय, मला त्रास होतोय. God has seen everything. देवाने सगळं बघितलं. God has seen everything. देवाने सगळं बघितलं. But David did not fight with Saul. दावीद जो आहे तो शाऊला संगती नाही झगडला. He honored him just because he was the king. शाऊल राजा होता म्हणून दावीदाने त्याचा आदर केला. But if you also do that way, पण जर तुम्ही देखील असं कराल, and in everything look at God, प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण देवाकडे बघू, oh, He's going to bless us. तो आपल्याला आशीर्वाद He's going to open doors for us. तो आपल्यासाठी दार उघडणार आहे. He's going to lead us, guide us. तो आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. Oh, there are many successful people sitting here. खूप सक्सेसफुल लोक इथं बसलेले There आहेत. are many millionaires sitting here. खूप करोडपती लोक इथे बसलेले आहेत. There are many people sitting here who will have positions, who will have great post, who will be in great authority. इथे खूप लोक असे बसले आहे की ज्यांच्याकडे अधिकार असेल, त्यांच्याकडे पॉवर असेल. There are many businessmen, businesswomen. They will be ruling certain areas in the life. They are sitting in the church. मंडळीमध्ये खूप बिझनेसमॅन बसलेले आहेत जे राज्य करतील लोकांवर. There are young boys and girls and men and women sitting in this place in the church. They are going to influence the world. लहान मुलं या ठिकाणी आहेत. खूप लोक बसले आहे की जे जगावर प्रभुत्व टाकतील. They can influence, they can change things. ते गोष्टी बदलतील. They are the people of God, chosen by God. ते लोक देवाचे निवडलेले लोक आहेत. So they have a heart of worship. त्यांच्याकडं आराधनेचं हृदय. God protects them.
देव त्यांचा सांभाळ करतो. Even when they fail, कदाचित ते अपयशी ठरले तरी, even if they are not effective, God will protect them in the enemy's territory. जरी काही दिसत नसेल तरी देव त्यांचा सांभाळ करेल. God makes them humble देव त्यांना नम्र करेल, to make them powerful for His power to work in them. कारण की त्यांना शक्तिशाली करायचं आहे. More than glamorous, they are more concentrated towards the work of God and what God wants to do in their life. दिसण्यापेक्षा त्यांचं जास्त जे लक्ष आहे ते देवाच्या कामाकडे More आहे. than their own plan, they are waiting for God's plan. They are seeking God. What's your plan? स्वतःच्या प्लॅन पेक्षा ते देवाच्या प्लॅनवर अवलंबून आहे आणि देवाला विचारतात की देवा तुझा प्लॅन काय आहे. They are the ones God will deliver them from all situations. ते लोक आहे ज्यांची देव सुटका करेल प्रत्येक And God परिस्थितीमधून. can save them in strange ways, miraculously, different ways. आणि देव खूप अद्भुत ठिकाणी अद्भुत प्रतीने त्यांचं रक्षण करेल. In pressure, they will worship. प्रेशर मध्ये ते आराधना करतील. In tears, they will worship. रडत असताना ते आराधना करतील. In brokenness, they will cry out, God, my Father, I love you. तुटलेला असताना ते देवाला म्हणतील माझ्या पिता मी तुझ्यावर प्रेम करतो. They'll not tell God, remove this situation. They'll say, God, in this situation, I love you. ते म्हणतील देवा ही परिस्थिती काढून टाकू, ह्या परिस्थितीमध्ये देखील मी तुझ्यावर प्रेम करतो. They will talk to the situation and they will say, my God is greater than you. ते परिस्थितीला म्हणतील की माझा देव तुझ्यापेक्षा महान आहे. They will overcome situations. ती परिस्थितीवर ते ओव्हरकम करतात. God will bless them. देव त्यांना आशीर्वादित करतो. God will be their shield and their protector. देव त्यांचं प्रोटेक्शन बनेल. They will be preparing. God will be preparing them for great and mighty things. देव त्या लोकांची तयारी मोठ्या कामासाठी करेल. Hey, you are the one. आणि तुम्ही ते आहात. You're the one, brother. तुम्ही ते आहात ब्रदर. You're the one, sister. तुम्ही ते आहात सिस्टर. Seek the Lord. देवाचा शोध कर. Because He says, तो म्हणतो seek me. माझा शोध कर, Seek me. मला शोध With all your heart. पूर्ण मनाने, Because I have plans कारण की माझ्याकडे तुझ्यासाठी प्लॅन्स आहेत to bless you. आशीर्वादाचे, To give you a big and great life. तुला एक चांगलं जीवन देण्याचे And also to have a very great and beautiful and wonderful end. आणि एक खूप सुंदर असं शेवट माझ्यासाठी तुझ्याकडे प्लॅन आहे. You know, many live in between, in the middle, and they go. खूप लोक असे होतात की मध्येच जगतात आणि ते परत मागे जातात. They leave things in middle. मध्येच ते गोष्टी सोडून टाकतात. But you will पण तुम्ही move forward. पुढे जाल And God will take you till the end. आणि देव तुम्हाला शेवटापर्यंत Till घेऊन the जाईल. end, God will take you. शेवटापर्यंत देव घेऊन जाईल. Tell two people, God will take you till the दोन लोकांना end. सांगा देव शेवटापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. अरे तू अभी का सोच रहा है? वो तो तेरा अंत तक तेरे साथ में चलने का तू सोचता है. आत्ताचा विचार करतो पण देव तुला शेवटपर्यंत घेऊन जाईल. Hallelujah. हालेलुया. तू एक नौकरी का सोचता है, तू एक नोकरी जॉब तर शोधतोय बट वो तो तेरा पीढ़ियों का सोचता पण है. तो तुझ्या पिढीचा विचार तू एक करतोय. घर का सोचता तू है, एक घराचा विचार करतो वो तो तेरे को राजा बनाने का पण सोचता तो तर है. तुला राजा बनायचा विचार करतोय. Seek him. त्याचा शोध करा, Seek him. त्याचा शोध करा. Don't seek any other thing. बाकी कोणत्या गोष्टीचा Come शोध to church to seek him. चर्चला या त्याचा शोध Join करण्यासाठी. online meetings to seek him. ऑनलाईन मीटिंग जॉईन करा त्याचा शोध Join prayers to करण्यासाठी. seek him. प्रार्थना जॉईन करा त्याचा Go शोध to office to करण्यासाठी. seek him. ऑफिसला जा त्याचा शोध Be with the करण्यासाठी. family to seek him. कुटुंबासंगती राहा त्याचा शोध करण्यासाठी. Seek him. त्याचा शोध करा Because he's the one who has everything for our life. कारण की त्याच्याकडे आहे आपल्या जीवनाचं जे पण गरज आहे Shall we त्याच्याकडे. all stand आपण सगळे उभं राहूया. and let every heart cry? प्रत्येक हृदय आपण देवासमोर बोलूया. Oh, every heart cry out from the bottom of the heart. Lord, I seek you from my heart. देवाला म्हणूया पूर्ण मनाने मी तुझा शोध करतोय. I have known you till now. Thank you. मी आतापर्यंत तुला ओळखतो But more deeper way, पण अजून जास्त मला I तुला want to ओळखायचं. know you. Oh Lord, thank you. Lord, I'm looking foolish. Doesn't matter. कदाचित मी मूर्खासारखं दिसत आहे पण याचा फरक पडत नाही. Doesn't matter as long as you are seeking God. याचा फरक पडत नाही जोपर्यंत आपण देवाचा शोध करतोय. I am looking mad. कदाचित मी मूर्ख दिसत असेल. Doesn't matter as long as God is with you. फरक पडत नाही तोपर्यंत की जेव्हा देव आपल्या संगती आहे. And my heart is filled with fear. माझं हृदय भीतीने भरलेलं आहे. Doesn't matter for God because in that fear also
God will fulfill His plan. देवाला याचा फरक पडत नाही, कारण की त्या भीतीमध्ये देखील देव त्याचे प्लॅन्स पूर्ण करेल. But as you worship जसं आपण आराधना and करतो, you love Him, जसं आपण त्याच्यावर प्रेम करतो, God is turning situations. देव परिस्थिती बदलत आहे. Even in the enemy's territory, God is keeping you safe. शत्रूच्या एरियामध्ये देखील देव आपल्याला वाचवत आहे. You are safe, brother. तुम्ही वाचवलेले आहात. Sister, you're safe. तुम्ही वाचवलेले आहात. Young boy and girl, you're safe. तरुण तरुणी तुम्ही वाचवलेले आहात. Because God is with you even in the enemy's कारण की शत्रूच्या territory. ठिकाणी देखील देव तुमच्या संगती आहे. And God knows how to deliver you. आणि देवाला माहिती आहे की तुमची सुटका कसं करायची. So let's worship God. त्याची आराधना आपण करू. As the worship team leads us into worship, जसं वर्शिप टीम आपल्याला चालवेल, we will ask God, we'll seek Him. आपण देवाला शोधूया. Thank you, my Lord, oh God. Thank you, Lord. करुणा से तेरे नया दिन दिखाता है, ढाल बनकर में everybody sing for Lord जाता है. जब मैं पुकारूं तू दौड़ आता है. Everyone sing. जब मैं गिरूं मुझे उठाता. Oh my Lord. Hallelujah. Hallelujah. करुणा से तेरे नया दिन दिखाता है, डाल बनकर मेरी मुझे बचाता है. जब मैं पुकारूं तू दौड़ आता है. Oh my Lord, Jesus, Jesus. Everybody, hallelujah. Church, hallelujah. सारे जहां में तुझ सा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं. घुटने में टेकूं बस तेरे सामने. तेरी स्तुति और आराधना करता मैं तुझसे ये प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर.
hand of the Father is coming upon you. पित्याचा हात आपल्यावर येत आहे And He's wiping those tears. आणि पिता ते अश्रू पुसत And He said, weep not. आणि तो म्हणतो की रडू नको Weep not. रडू नको When Mary went at the tomb of Jesus, जेव्हा मरिया येशूच्या कबरेकडे जाते and Jesus asked her, येशूने तिला विचारलं why are you crying? तू का रडत आहे Why are you crying? तू का रडत आहे I am seeking my Jesus. ती म्हणते मी माझ्या येशूचा शोध They करत have आहे. taken my Jesus. त्यांनी माझ्या येशूला घेतलं I want my Jesus. मला माझा येशू पाहिजे I want my Jesus. I'm crying for Him. I want my Jesus. मला माझा येशू पाहिजे त्याच्यासाठी मी रडत आहे In the same way, त्याच पद्धतीने Jesus is asking, येशू विचारतो why are you weeping? का तू रडत आहे You say, Lord, आपण म्हणू देवा I want you. मला तुझी गरज आहे And I want you to do this for me. आणि मला ही गरज आहे की तू ही पूर्ण कर Yes. Take it, sister. He is good. तो चांगला आहे He is good. तो चांगला आहे He is good. Thank you, Lord. Thank you so much. Thank you so much, Lord. Thank you. We'll be keeping on seeking Him. आपण त्याचा शोध करत राहूया तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं, तेरे संग रह कर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं, तेरे संग रह कर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। हे प्रभु यीशु, कितना प्यारा है तू। हे प्रभु यीशु, सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। मेरा ये जीवन हाँ प्रभु तेरे काम आए, मेरे यीशु। मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। ओ माय लॉर्ड, प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। ओ मेरे प्यारे मसीहा। ओ मेरे प्यारे मसीहा। ओ मेरे प्यारे मसीहा। Let's give a mighty clap offering to our Lord Jesus. Mighty, mighty. He's good. तो चांगला He's आहे good.